नमस्कार मंडळी. विनोदाच्या सगळ्या पेंडिंग फाईल्स पूर्ण करण्यासाठी खास सुट्टीच्या दिवशी हजर राहून आपले सगळे हास्य कर्मचारी सुरू करतायत रविवारची हास्य जत्रा. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार, को पावर्ड बाय ॲक्वा इन्शुरन्स. मंडळी, विनोदाच्या कार्यालयात मोठमोठ्या हुद्द्यांवर असलेले आपले सगळे हास्य अधिकारी म्हणजेच आपले हास्यवीर तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. त्यांच्या कामाची तारीफ करत त्यांना प्रशंसा पत्र देण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिनधास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी घेऊन आली आहे गाथा नवनाथांची. आणि याच मालिकेच्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत काही खास पाहुणे. अर्थात अनेक हिंदी आणि मराठी मालिकांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले गाथा नवनाथांची या मालिकेचे निर्माते आणि लेखक संतोष अयाचित. आणि त्यांच्या सोबत आहेत रसिकांच्या मनाला भिडणारं संगीत देऊन रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले संगीतकार पंकज पडघणजी. गाथा नवनाथांची या मालिकेचं शीर्षक गीत पंकज पडघणजी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. तुम्हा दोघांचंही आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणात पराचा कावळा काय, पराचा डायनोसॉर सुद्धा होऊ शकतो. आणि आज तर इथं मेहुणा सुद्धा हजर आहे. बघूया तिथं काय घडतंय. ताईच्या हातचा चहा म्हणजे ना आहा आहा. आधी पी ना. आता कमाल, मस्त. लहानपणापासून सेम चव आहे. आमची ताई म्हणजे कन्सिस्टन्सीची बादशाह आहे म्हणजे एकदम. काय रे ओंकार, हा काय म्हणत होतास? अरे काय नाही, चहा संपवला नाहीस ना? घे बिस्किट घे. अरे वा, बिस्किट आणलीस? वा वा. ए बिस्किट खा रे, म्हणजे जरा चहा सुसह्य होईल. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? गंमत केली ग माझी लाडकी रस्सू, गंमत केली. बस बस, घे तू सुद्धा चहा घे. वा वा, कमाल बातमी आहे. काय काय ते बॉलिवूडचं सेलिब्रिटी कपल 15 वर्षानंतर डिवोर्स घेतला त्यांनी. वा वा वा, चांगलं आहे. म्हणजे असं 15-15, 20-20 वर्ष संसार करायचा आणि मग डिवोर्स घ्यायचा, तेही कुठल्याही भांडणाशिवाय. कटकट नाही, चिडचिड नाही, आदळपट नाही, मारामाऱ्या नाहीत, फक्त डिवोर्स. शांतपणे, मॅच्युअरली, समंजसपणे. वा वा, माणसाला हे असं वेगळं होता आलं पाहिजे. वा. कसं जमत असेल हो यांना? ओ ओ म्हणजे काय ग? म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवाय माझ्याकडून? ओ हो, तुम्हाला डिवोर्स हवाय? नाही नाही, मला नको डिवोर्स. मला डिवोर्स मला कशाला हवा असेल? आता म्हणालात ना तुम्ही 10-15 वर्ष एकत्र राहून शांतपणे आनंदाने वेगळं होता आलं पाहिजे, म्हणालात ना? हा, असं जमायला हवं म्हणा. ओंकार म्हणाले की मी ऐकलंच ना तू? हो, मी म्हणालो, पण मी ते बॉलिवूड सेलिब्रिटीज बद्दल बोललो ना, आपल्या विषयी नाही बोललो मी. अहो, अर्थ तोच होतो. म्हणजे म्हणायचं तुम्हाला तेच होतं ना. असं कसं तेच म्हणायचं असेल मला रसिका? थांब एक मिनिट. ओंकार, तू ऐकलंस मी काय बोललो? हा, मी काय बोललो सांग. सांग. तुम्ही म्हणालात कसं जमतं त्यांना. हा, त्यांना कसं जमतं असं म्हणालात. हा, मग नाही, पण म्हणजे तुमचा टेक्स्ट तोच होता. करेक्ट जिजाजी. पण मला काय म्हणायचंय, म्हणजे ओव्हरऑल म्हणजे अंडरकरंट तुमच्या वाक्याचा जो होता, म्हणजे सबटेक्स्ट जो त्या वाक्याचा होता ना, तो म्हणजे आपल्याला का नाही जमत बाबा असा होता.
जमत, हे असंच म्हणायचं होतं तुम्हाला. नाही म्हणजे मनातलंय ते बाहेर निघालं असणार ना, त्याशिवाय तो सबटेक्स्ट टेक्स्टचा घोळ होणारच ए नाही. बाबा, ऐक ना, काय येईल असा टपसे सबटेक्स्ट असा काय येईल? गे तंतरली आहे त्यांची, काहीतरी आहे. अरे तंतरली आहे म्हणजे काहीतरी आहे. 2 इंग्रजी शब्द असे हे झाले, बाकी काही तंत्र नाही हे मनातली सुप्त इच्छा आहे ना ताई, यांच्या ती बाहेर आलेली आहे डिवोर्स घ्यायची. आणि ते पण कसं आनंदाने, काही कटकट न करता. म्हणजे काय? म्हणजे पोडगी नाही द्यायची आहे त्यांना. आहे येस येस असंच आहे. अरे एक चला तुम्ही. ए थांब, उगाच काहीतरी बडबडशील. ए शांत बस जरा, असं काही नाहीये रसिका. ऐक हे बघ. हात लावू नका. अगं वेडी आहेस का रसिका? माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, तुझी शपथ. शब्द तर घेऊच नका तुम्ही. प्लीज शब्द घेऊ नका भाऊजी, प्लीज शब्द घेऊ नका. तुम्ही मगाशी जेव्हा बोललात ना की आपल्याला जमायला हवं होतं, तेव्हाच तुमच्या डोळ्यातली चमक बघितली होती मी. चमक कसली रे, चमक कसली? दिवाळीचं तर लाइटिंग पेटलं होतं यांच्या डोळ्यात. डिवोर्स हवाय ना तुम्हाला? मला नकोय. डिवोर्स हवाय माझ्याकडून? मला नकोय रसिका डिवोर्स. कोण आहे? कोण आहे ज्याच्यासाठी तुम्ही ताईला सोडताय? तो कोण आहे? तो म्हणजे ताई थांब, तो म्हणजे त्या दुसऱ्या बायकोपासून जो मुलगा झालाय ना, तो कोण आहे? बावळट, मग असं विचार ना, ती कोण आहे? तो कोण विचारल्यावर मला पण हार्ट अटॅक येईल. ती कोण विचार मंद. ये छपडा, ये छपडा, अब आया ये देखा ए मेरा वकिली दिमाग आहे. ये आहे ना, कोण तरी आहे. कोण आहे ती? कोण आहे ती? तिचं नाव काय? तिच्या मुलाचं नाव काय? लवकर सांगा चला. तिला मुलगा पण आहे तुमच्यापासून? रसिका असं काही नाहीये, मला वाटलंच होतं. मला वाटलं नव्हतं. असं फसवलं तर तुम्ही मला. मी कशाला फसवेन? इतकी वर्ष संसार करते, इमानीत बरे राहिले तर तुमच्या बरोबर. ओंकार एक काम कर, खाली ऋत्विक खेळत असेल आपला, त्याला घेऊन ये. मला नाही राहायचं यांच्या बरोबर. मी जाते. आत्ता घेऊन आलो. ए, थांब. हात पकडू दे गौरा. ताई 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 अगर ऋत्विकचं काय होणार? काय होणार म्हणजे? ती दुसरी बाई येईल ना इथे, ती म्हणे मेरे बेटे को गादी चाहिए, तेव्हा ऋत्विकचं काय होणार? काय होणार ऋत्विकचं? अरे कसली गादी रे, साम्राज्य आहे माझं. इथे मिरर रोड गावात माझा 1 BHK फ्लॅट आहे, त्याचे पण हप्ते जेमतेम फेडतोय रे मी. हो ना मग हे लंपटगिरी करायच्या आधी लक्षात द्यायला पाहिजे होतं. गप बस, माझं असं काही नाहीये. एक रसिका, तुम्ही लांब रसिका ऐक ना, माझं असं काहीही नाहीये. हा माझा मेहुणा नालायक आहे. त्याच्यावर नशीब मी तुमचा मेवणा आहे. नशीब. आई बाबांची थँक्स म्हणायला पाहिजे मला, आई बाबांना आपल्या. का काय? मेहुणी म्हणून जन्माला आलो असतो ना यांची, तर पहिला शिकार माझी केली असती यांनी. शिरे डोळ्यात बघ अगं डोळ्यात दिसते. अरे देव पण नाही लपवू शकला ग, ही देव पण नाही लपवू शकला. बघ डोळ्यात बघ, काय काय दिसतं माझ्या डोळ्यात? काय दिसतंय? शिकारी दिसताय तुम्ही डोळ्यातनं. मी का करेन शिकार कोणाची? बरोबर आहे. का करेन म्हणजे? मी कोण आहे? मी शिकार करीन. हो, मग तुमच्या गुहेसमोर हरिण आली, ती पहिली शिकार तुम्ही तिचीच करणार, मग जाणार ना दुसरीकडे शिकार करायला. मला ऐकवत नाहीये. नको ना बोलू. नको. अरे पण मुळात कुठली गुफा, थांबा. कुठली शिकार? हो नका बोलू तुम्ही, प्लीज काही बोलू नका. अरे मी नाही असा. केवढा सज्जन वाटलेला हा माणूस ताई आधी. मी आहे. हो आहे काय? हो काय? हा वो कल की बात छोड़ो, कल की बातें. हा कल की बात पुरानी, अब ये कुछ नहीं. आई म्हणाली होती बिचारा भोळा नवरा आहे, बायकोकडे पण तोंड वर करून बघत नाही. आणि आता बघ अख्खा सात्विक जन्माला घातलाय यांनी. सात्विक कोण आहे? सात्विक कोण आहे? सात्विक कोण आहे? कोण आहे सात्विक? तुम्ही नाटक करू नका, तुम्ही सांगा. अगं तुझ्याकडे इथे ऋत्विक आहे, तर तिच्याकडे सात्विक असणार ना. असं काय करते? आणि काय वेळ आली आहे. चला अनैतिक संबंधात पण यांना यमक जुळवायची आहे. देवा माफ कर रे. अरे मी कुठली जुळवतोय रे यमका? ध्यानीमनी पण नाहीये माझं हे नाव. हा बोलला सात्विक. मुळात नाव ठेवायला कुणीतरी असायला हवं ना रसिका. मला नाहीये दुसरा मुलगा. म्हणजे बायको आहे ना? बायको आहे आणि मुलगा नसेल ना तर तो होईल, आणि त्याचं नाव पण ठेवाल तुम्ही पुढे जाऊन सात्विक. माहिती मला सगळं तुमचे नाटक. मी नाही ठेवणार. एक मिनिट कोई कुछ नहीं बोलेगा. कोई कुछ नहीं बोलेगा. अब आ गया दिमाग में. है ना? अब आ गया. अरे बोल ना पटकन. काय? अरे गाणं नको ना बोलू. काय बोलायचं ते बोल ना. काय बोल ना, काय ते महत्वाचं. टेन्शन आलं मला, तू काय बोलणार त्याचं. एक मिनिट तू थांब, तू काहीच बोलू नकोस. तू बोलला की प्रॉब्लेम वाटतो. ओके तू इकडे. हात लावू नका. हात नाही लावत. लांबून बोला. काय बोलायचं लांबून बोल. मी ऐकेन. रसिका शांतपणे विचार कर.
माझं जर तुझ्यावर प्रेम नसतं तर मागच्या महिन्यात मी तुला महागातल्या साड्या घेतल्या असत्या का 2? एक पैठणी घेतली ग 14,000ची, दुसरी सेमी पैठणी होती पण 8,000ची होती की नाही. हां, परत तुला पण सोन्याचा हार केला 2 तोळ्याचा. माझं प्रेम आहे म्हणूनच केला ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी करतो ना मी सगळं. माझं नाही आहे बाहेर काही. हां प्लीज. ओंकार हो रे, म्हणजे खरंच यांनी मला गेल्या महिन्यात 2 महागातल्या साड्या आणि 2 तोळ्याचा हार केला. म्हणजे तसं मी मागितलंही नव्हतं पण प्रेमाने सरप्राईज दिलं मला. हे जाते हुए सिपाही का सलाम ले ताजा तसं आहे. खरंच वाटतं तुला प्रेमाने केलं यांनी? हा, प्रेमाने केलं यांनी? तुझ्या बापाने तुझ्या आईला द्वेषाने साड्या दिल्या होत्या. नवरा बायकोला प्रेमानेच साडी देतो ना. साडी घे अशी देतो, असं नाही देत ना. कशी देतो? साडी घे, साडी घे. का गिल्ट आहे सगळं हे ना, सगळं गिल्ट आहे. कसलं गिल्ट? अरे जो बाहेर चक्कर असतात ना त्यांचे, ते असं बाहेरचीला साडी दिली, बाहेरचीला काही गिफ्ट दिलं, अरे आपण तो घरातलीला काहीच दिलं नाही, याचं गिल्ट येतं. मग ते काय करतात? ते घरातलीला छोटं गिफ्ट देतात. असंच झालंय तिकडे. तुला या छोटं गिफ्ट द्यायच्या आधी तिकडे सात्विकच्या आईला काहीतरी मोठं गिफ्ट देऊन मोकळे झाले ते. तुम्ही असं केलं? असंच केलंय, असंच केलेलं आहे. माझ्याशी बोला. त्या सात्विकच्या आईला 4 महागातल्या साड्या दिल्या म्हणून मला 2 महागातल्या साड्या दिल्या ना? म्हणजे काय? त्याच्या आईला 4 तोळ्याचा हार केला म्हणून मला 2 तोळ्याचा हार केला. खरं सांगायचं करू. असंच आहे ताई, असंच आहे. काय असंच आहे? तुझ्या बापाने तुझं लग्न काय अकबर बादशाहशी लावलंय? वाटेल तेव्हा माळ काढली, ए तुला घे, ए तुला, असं करणार आहे मी? अरे कशी बशी तुला मी ती साडी घेतली, 2 साड्या घेतल्या त्यात. पण बरं तुझा जो 2 तोळ्याचा हार केलाय त्याच्यासाठी 3 वर्ष आरडी केली आहे ग 5,000ची. कुठे जाऊन मी तिला 4 तोळ्याचं काहीतरी देऊ? कोण बाई? कुठली बाई? तुम्ही नका मला काही सांगू. सगळी नाटक आहेत तुमची, सगळी नाटक आहेत. कसली नाटक? तुम्हाला डिवोर्स हवाय ना? मला नकोय. देणार. अरे नकोय बोलतो तरी देणार बोलते. देणार आता. मी देणार तुम्हाला डिवोर्स देणार. नकोय. राहा तुम्ही त्या सात्विकच्या आई बरोबर राहा. 4 तोळ्यात राहा तुम्ही. मी जाईन. मी माती काम करेन, डोक्यावर गवेला उचलेन, ऋत्विकला कमरेवर घेईन, मी जाईन. अगं ही कसली प्रात्यक्षिक दाखवतीयस? मी काबड कष्ट करेन, माझ्या ऋत्विकला मोठं करेन. तुम्ही जा त्या सात्विकच्या आई बरोबर. मला नाही राहायचं तुमच्याकडे. मी जाते. ऐक ना रसिका, 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 रसिक. का केलंस तू असं? उठ उठ. का केलंस तू असं? का केलंस तू असं? काय गरज होती तुला भडकवायची तिला? माझं असं काय आहे? नाहीये ना? का बोललास तू हे सगळं? मग का केलास? अरे मी त्या दिवशी तुमच्याकडे 1 तास स्कूटी मागितली होती तुमची गर्लफ्रेंडला फिरवायला, तर तुम्ही किती नाटकं केलीत. म्हणून मी थोडीशी नाटकं केली. तुला लाज आहे का रे बावळटा? तुला लाज आहे का? तुझी ताई कशी आहे माहितीये ना तुला? हा काय संशय बाई आहे ती. उगाच तिला वाटेल माझं काहीतरी बाहेर सुरू आहे. यार आमच्या संसाराची वाट लावली यार या माणसाने. कोण आहे हा माणूस? फालतू साल्या, कशाला आहेस तू इथे? यार आता काय करू मी? काय प्लॅन होता यार आजचा कमाल? माझी बायको मस्त पाटोड्याची भाजी करणार होती. काय आठवड्याची? तुझ्या बापाने केली होती आठवड्याची भाजी एकदम. पाटोड्याची भाजी करणार होती रे ती. कमाल ज्वारीच्या भाकऱ्या करणार होती, मसाले भात करणार होती, मठ्ठा करणार होती. मस्त 8 ते 10 असा हास्य जत्रा बघत छान महाराष्ट्रीयन जेवलो असतो. वा वा वा. रविवार सत्कारणी लागणार होता रे माझा. माती केलीस तू माझ्या रविवारची. का हे जेवण बनवणार होती आज? हो. मला स्कूटी द्यायची आणि मला जेवण द्यायचं. मी 1.5 मिनिटात बनवतो तिला. 1.5 मिनिटात. तुला माहितीये भिकारडेपणाचं किती मोठं लक्षण आहेस तू? जाऊ दे मग. देतो देतो. बघा देणार. बघा स्कूटर देतो. बघा. माझ्या ताटातलं पण जेव. प्लीज तिला म्हणा. ताई ताई ताई. संशयाची दिवार तोडा आमच्यातली. ताई ताई. काय तुझं? तू इथे गप्पा मारत बसलास. तुला सांगितलं ना जा तिथे ऋत्विकला बोलायचं. लांब राहा तुम्ही. रसिका माझा ऐक. जा लवकर मला गावी सोडायला चल लवकर. माझं ऐक, माझं ऐक, माझं ऐक. याच ऐक, याच ऐक. हा 1.5 मिनिटात बोलेल बघ काहीतरी. हे बघ ताई, तू ऋत्विकला घेऊन गेलीस तर यांना रान मोकळच आहे ना. तू नक्की मदत करतोय ना? लोहे को लोहा काटताय.
लोहा घुसणार नाही ना? काट काट. नाही काय नाही मी तुला तेच सांगतोय की तू निघून गेलीस तर ह्यांना रान मोकळं. तू ऋत्विकला घेऊन जाशील, हे इथे सात्विक आणतील आणि तात्विकच्या तयारीला लागतील. तुझा काय भरोसा नाही. तू नको जाऊ. माझ्या डोक्यातच आलं नाही रे. अरे वकिली दिमाग मेरा है, मेरे ही दिमाग में आएगा ना. तू नको जाऊस, तू इथे थांब. ऋत्विक साठी तू इथे थांबायला पाहिजे. तू इथे थांबायला हवं. नाही जाणार मी थांबणार. तू थांबायला पाहिजे. मैं क्यों जाऊं? हाँ. मेरा हक है. मैं तुम्हारी पहली वाइफ है. कुछ भी मत हो. बरोबर. सात्विक मेरा लड़का नहीं वो ऋत्विक मेरा लड़का. सात्विक है समझ रहे यांच्यामुळे सगळं. ऐक ना, सगळं कर, फक्त हिंदी नको बोलू. खरंच डिवोर्स देईन. माणसाच्या मनातच आहे रे. मनातच आहे ना डिवोर्स द्यायचंच आहे मला. नाही. द्या, मी देणार तुम्हाला ते, पण तोपर्यंत मी हलणार त्या घरात. माझा तेवढा अधिकार आहे. मैं नहीं जाएगी आज. नाही तू मत जा. तू किचन में जा. तू ये कर, जेवण बनव मस्त असं बेसिक काहीतरी बनव ग. पातोड्याची भाजी वगैरे, मसाले भात आणि बेसिक मठ्ठा. मी बघतो ना यांच्याकडे. तू जेवण बनव, मी बघतो. बघ म्हणजे चांगलं बघ, सोडू नको. तुझ्या वहिनीचा संसार असा उद्ध्वस्त होता. या माणसानं ना धरून मारला पाहिजे. तुझा बॅग घेऊन जा. तू इकडे काय आता? तुला अक्कल नाहीये म्हणजे? साल्या तू एका दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास माझा. ती राहते आता इथे, पण आयुष्यभरासाठी माझ्या बायकोच्या डोक्यात तो सात्विक आणि त्याची आई घालून ठेवलीस. त्याचं काय करायचं? आता ह्या किरकोळ गोष्टी तुम्ही सांभाळा ना भाऊजी. प्रत्येकाला मेरा वकिली दिमाग क्यों चाहिए आपको. चावी द्या चला. तुला चावी पाहिजे? मारीन ना साल्या तुला. ताई देतो चावी, देतो. द्या लवकर. जेवण होईपर्यंत मी जरा फिरून आलो. थँक्यू. हे काय घडलं असेल ना माझ्यासोबत आता अचानक? मला खरंच कळत नाही अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय. बायको संशय घेते है ना, तिला असं वाटतं आपली 2-2 लफडी आहेत. काय करता येईल? काही उपाय आहे गुरुवर्य? नाही तुमच्याकडे पण नाही आहे? वाजवा मग, पर्याय. वा मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हा सरसे काय म्हणतायत. प्रसाद दा. वा बहारदार. ज्या माणसाची स्वप्न पाटोड्याची भाजी, भाकरी, मठ्ठा आणि मसाले भात आहेत, तो नाही अफेअर करणार. पण कॅरेक्टर फार अप्रतिम उभं केलंस पृथ्वी. रसिका, तुझा निर्बुद्धपणा दिवसेंदिवस एवढा खुलत चाललाय की त्याच्यामागे नक्की कोण बुद्धिमान माणूस आहे याचा शोध घ्यावा असं वाटतोय. खूप मस्त खुलायला लागली असतो आणि फार मजा येते बघताना. ओमकार, फॅन्टॅस्टिक. असं कधी केलंयस खरंच कुणाच्या घरात जाऊन? नाही घरात जाऊन नाही केलंय. कारण खूप नॅचरली सगळं ते येत होतं. काड्या घालणं, कळ लावणं, ते खूप नॅचरली येत होतं सगळं. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. संतोष सर, तुमच्याकडून काही जाणून घ्यायचंय. गाथा नवनाथांची या मालिकेच्या सादरीकरणामागे काय प्रेरणा होती, काय उद्देश होता, काय थॉट होता, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतांमध्ये छोट्या छोट्या पातळींवर पण खूप मोठ्या स्तरावर नवनाथांचं पारायण होतं. खूप मोठे भक्त आहेत आणि एक प्रेक्षकवर्ग तयार होता. आणि त्याचबरोबर त्या नवनाथांची 9 चरित्र आहेत आणि त्याला एक सूत्र देऊन एक कथा बांधणं हे खूप आव्हानात्मक होतं. जर त्याच्याकडे कथा म्हणून पाहिलं तर आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. आणि श्रद्धा म्हणून जर पाहिलं तर त्याच्यामागे एक खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. आणि मी असं म्हणेन की एकूण नाथ परंपरेला, नाथ संप्रदायाला मी आणि सोनी मराठी किंवा एकूण टीमने केलेलं हे अभिवादन आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मंडळी, आज पुन्हा एकदा त्या घरात काहीतरी घडतंय. पुन्हा एकदा त्या घरातल्या मुलानं काहीतरी उपद्व्याप केलाय आणि आज पुन्हा एकदा तो म्हणतोय, अगं अगं आई. बघूया तिथं काय घडतंय.
माझ्या रंध्रा रंध्रात हिम्मत भर, माझ्या नसा नसात आत्मविश्वास भर, माझ्या शब्दात शब्दात निडरपणा भर. मला ताकद दे मला देवा. जय महिष्मती. काय चाललंय तुझं? कशाला घशाच्या नसात आणतोयस? आई उठ, आई उठ. आई काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. तुझा मुलगा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये. आई मी आता तयार आहे. येऊ दे बाबांना घरी, त्यांच्याशी मी बोलतो. तू टेन्शन घेऊ नकोस आई. मरशील त्यांच्या हातानेच. थोबड बंद ठेव. अजिबात त्यांना काही सांगायचं नाही. तू स्वतःहून मी सांगेन. ऐक माझं, ऐक. हे बघ लेकरा, मी सांगेन त्यांना. मी ऐक, माझ्या पद्धतीने समजावून सांगेन. ऐकतील बाबा. ठीक आहे, तू कर तुझ्या पद्धतीने. तू प्रयत्न कर. तू बोलू नको. मी काही बोलणार नाही. नाही पण मला तर कळत नाही. हे बघ आई, तू तुझे प्रयत्न कर, पण मी मात्र सत्याची कास सोडणार नाही. नेव्हर, ॲट एनी कॉस्ट. ओह माय गॉड. ते जर तुझ्या बोलण्याने ऐकले तर ठीक, नाही तर मी त्यांना खरं खरं सांगून टाकणार. डोळे वटारून बघू नकोस आई, मला डोळे वटारून बघू नकोस. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी माझ्या बापाला घाबरत नाही. तर नाही आई, आज मला खरं बोलण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आई, झूठ बोलकर दरिया तो हम भी पार कर देते, मगर हर वक्त डुबा दिया हमें हमारी सच बोलने की आदत नहीं. काय चाललंय? आम्ही अब्बूजान आ गए. उर्दू बाबा, हिंदी आहे ते. उर्दू मध्ये वालिद तशरीफ फरमाइये असं म्हणतात. इलिटरसी हा हे काय चाललं आता? काय वाढून ठेवलंय माझ्या समोर? आई, बाबा आलेत, तू सांभाळ आता. म्हणजे मी सांभाळलंच असतं, पण माझा अभ्यास आहे ना. एव्हाना माझा अभ्यास पुढच्या टप्प्यात गेलाय. एक्सक्यूज मी. प्लीज. येस. नेहमी मुलाच्या शिक्षणाच्या आड येतात. माझ्या लेकराला कशाला बोलतोस मध्ये मध्ये? थोबड बंद ठेव ना. जरा गप्प राहा. खरंच बाबांचा काही नेम नाही. गप्प बस. साइन कॉस थीटा. टप्प्यात राहा. आता काय करशील बेटा? साइन कॉस थीटा. साइन कॉस थीटा. आई, तू सगळं बोल. थेटा थेट. थोबड बंद ठेव. मी बघते, तू अभ्यास कर. काय? सकाळपासून मामांजींची खूप आठवण येते. अरे बापरे, आज बाप आहे माझा गोष्टीत. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे बाबांना जाऊन 15 वर्ष झाली. 15 वर्ष तुला कधीच आठवण नाही आली, आज आली. बरं वाटलं मला. मलाच काय, ओंक्याला पण खूप आठवण येते सकाळपासून आजोबांची. मग खूप. माझे आजोबा
हा आजोबा. संपतराव. काय नाव आहे. आजोबांच्या नावातच किती गंमत आहे बघा. संपतराव. तरीही पुढच्या 2 पिढ्या वाढल्याच. संपतच नाही राव. माझा बाप आहे तो. ऐका ना, हुरळून गेले हो लेकरू माझं. हुरळून गेलंय. त्याला समजत नाही तो काय बोलतोय ते. ऐका ना माझं. अहो बिचारा सकाळपासून करतोय आजोबा आजोबा आजोबा. हे आजोबा आजोबा बडबडत बडबडतच दूध आणायला गेला. मग काय माती खाल्ली आता. मग काय नाही बाबा, मला रस्त्यावरती आजोबा दिसले, मग मी त्यांना घरी घेऊन आलो. ऐका ना, ऐका ना. ओ खरं चालेल. ऐका ना आजोबा. तुला मी बोललेलो ना, बाबा इमोशनल होणार आहेत. काय करते. मारू नका, मारू नका. कुठल्या म्हाताऱ्याला घरी घेऊन आलाय सगळं काय. कोणाच्या आजोबांना घेऊन आलाय. त्याच्याच आजोबांना घेऊन आलाय. कुठला. अरे तुझे आजोबा जाऊन 15 वर्ष झालेत. कोणाला घेऊन आलाय. त्याच्याच आजोबांना घेऊन आलाय. कसा आणेल आपल्या आजोबा. बाबा अहो स्वतः संपतराव आले. काय बोल ओंकार काय बडबड. एक मिनिट तुमचे बाबा माझे आजोबा संपतराव. कोणाला आणलंय. संपत आजोबा. हो कोणतरी तो. अहो नाही हो खरं. बाबा आलेत. या लवकर. तू असं अहो ऐका ना. शांत व्हा, शांत व्हा. आजोबा आले. इकडे या संपत आजोबा. इकडे घाबरू नका. माकड घेऊन आलाय घरात. माकड नाही. बाबा घाबरू नका. शांत म्हणजे शांत. माकड नाहीये ते. तुमचे बाबा माझे आजोबा संपतराव आहेत ते. उतरा खाली. हे माकड म्हणजे माझा बाप. तुमचे बाबा माझे आजोबा. तू माकडाला आजोबा बोलतो. घाबरू नका हो तुम्ही. अंकिता माकडाला पाठवा आधी बाहेर. माकड नाही आजोबाच आहेत ते. मामंजी याला का. ऐका माकड नाहीये ते. ऐका अंक्या तो माकड एकदम घाबरू बाबा एकदम दचकू. शांत ऐका. घाबरू नका. आई कोणाला बोलतेस तू. अंगात रग असावी लागते. बाकी भरगतच मिशी वाढवून दुसऱ्यांच्या जीवावर कोणीही उड्या मारू शकतं. म्हणजे मी तुझ्या जीवावर उड्या मारतो. नका ना मारू. भेकड आहेस भेकड. मला मारायला माकड घेऊन आलायस. हिम्मत असेल तर एकटा लढ ना. चालला मैदान एकट्याला मार. कोण आहात तुम्ही. कोण आहात. बाप लेक आहात ना. का गल्लीतले छपरी पोरं आहात एकमेकांच्या जीवावर उठलात ते. याला बोलला तू. हे तुम्ही असं वागता ना म्हणून मग मामंजी तुमच्या मागे लागतात. तू डोक्यावर पडलीस काय. तू पण घ्यायच्या नादाला लागतेस. मामंजी माकडाला मामंजी बोलतेस अहो तू. तुम्हाला कळत नाहीये. ते खरंच मामांजी आहेत. मामांजी मला माहितीये. मामांजी नेहमी म्हणायचे मी जरी नसलो तरी माझा वास कायम या घरात राहील. माझ्या प्रसादला मला माझ्या छत्रछायेखाली ठेवायचंय. नाही सांगू शकत हो कोण कधी कुठल्या रूपात आपल्याकडे येईल. ऐका मामांजी. बाबा कोणाशी स्पर्धा कराल. काहीतरी स्टँडर्ड असायला पाहिजे ना. बापाशी स्पर्धा मुलाशी स्पर्धा कशाला. त्यांना खाली उतरवायचंय ना. 1 मिनिट. संपत आजोबा खाली या. इकडे ठरलंय. बघितलं इतकं सोपं आहे. खरंच बाबा विश्वास ठेवा. हे आपल्या आजोबाच आहे. आई अगं मी दूध आणायला गेलो ना तेव्हा आजोबांच्या मालकाने ना त्यांना रस्त्यावर असं सोडून दिलं होतं. अगं बाई मला भरून आलं. अगं माझं लेकरू होते. मला बघवतच नव्हतं. माझे आजोबा
माझे आजोबा संपतराव. कचरा कुंडीतलं काळं पडलेलं केळं खात होते माझे आजोबा. आजोबा बोलू आजोबा आजोबा बोलू नको. त्या माकडाला आजोबा आजोबा बोलू नकोस. ते माकड माझा बाप नाहीये. अहो ते मामाचीच आहे तो. मी तुम्हाला किती वेळा सांगू, ऐका ना, माझी पण खात्री पटत नव्हती आधी, पण मी त्यांची बघा बघा हे हे असे माकड चाळे माझा बाप अजिबात न करायचा. माझा बाप त्याची पायरी ओळखून होता. नाही हो, ते मामांजीच आहे तो. अहो तुम्हाला काय सांगू, ते मामांजी सारखंच वागतायत. सकाळपासून माझ्याकडे सारखा सारखा चहा मागतायत. तुम्हाला माहितीये ना मामांजीनं केवढा चहा लागायचा. इतकंच काय, मग अशी ती शेजारीन आली होती वेंगुर्लेकर बाई. ढुंकून पण बघितलं नाही मामांजींनी तिच्याकडे. मग मामांजींना सवय नव्हती परक्या बाईकडे अशी ढुंकून बघायची. तो बरा तिच्याकडे बरा गेलाय. बाबा बाबा सई मॅडमना चावलेलं माकड हेच तर नसावं. त्याला बोलव त्याला परत. संपा मामांजी इकडे. सावकाश मामांजी. मामांजी काय याला आत्ताच्या आत्ता जंगलात सोडून. नाही. याला जंगलात सोडून ये. नाही नाही, मी त्याला कुठे जाऊ देणार नाही. मी पण नाही. आई, त्याला मी कुठे जाऊ देणार नाही. मी माझं कुटुंब आणि आता माझे आजोबा यांची मी तुटा आता होऊ देणार नाही. भिकाऱ्या ठरव आधी काय बोलायचं. तुटा असा शब्द मराठीत नाही आहे. काय असू दे ते काय. थांबा ना आजोबा, तुमचीच बाजू मांडतो, तुम्ही काय माझ्यावर चढताय. त्याला आत्ताच्या आत्ता सोडून. नाही माझं ठरलंय. मी माझा निर्णय घेतलाय. काय बाबा काय अगं आई, बघ रे बघ, ते माकडासारखं माकड, त्याला पण फालतुगिरी सहन होत नाही रे. चालेल तरी माझं ठरलंय. काय ठरलंय? मी आई माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. मी माझं करिअर निवडतोय. काय करणार आहेस? मी माकडवाला होणार. काय करू मी बाबा तुला कुठे नेऊन विकू सांग. उद्या कुठे नेऊन विकू. बाबा तुम्ही समजून घ्या. मी माकडवाला होणार आणि ना आजोबांना देशा परदेशात घेऊन जाणार, त्यांचे खेळ करणार. खरं सांगतो, मी ढोल वाजवणार, आजोबा त्यांचे खेळ करणार आणि आमची आजोबा आणि नातवाची जोडी जगप्रसिद्ध होणार. बाबा खरं सांगतो, मी त्याला सगळे शिकवले. थांबा तुम्हाला दाखवतो. जमू रे जी उस्तादजी. संपतराव अपना खेळ दिखाएगा. चल हो जा शुरू. ठीक आहे मामांजी. अगं तुला कुठला. थांबा तुम्ही बघा हे सगळे फालतू नाही. ऐका मामांजी. हे शिकवलंस. हे मी नाही शिकवले. हे शिकवलंस त्याला. हे मी नाही शिकवले बाबा, शपथ हे मी नाही शिकवले. मी दुसरंच काहीतरी शिकवलेलं. अहो नाही मामांजी, असं नाही करायचं. साला मारतोय तर वरती सलाम करतोयस, मारतोय सलाम करतोयस. बाबा ही गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी यांच्याकडून. उद्यापासून तुम्ही मला मारा पण सलामी पण द्या. चांगलं वाटलं आई. ह्याला जंगलात सोडून ये ओंक्या. नाही बाबा ऐका, मी आहे ना, बाबा तुम्ही ऐकून तर घ्या. मी माकडवाला द फुटपाथ गेम या नावानं बिझनेस सुरू करणार. आजोबा आहेतच खेळ करायला आणि आजोबा टोपी घेऊन लोकांकडनं पैसे गोळा करतील आणि मला वाटतं आई तारेवरची कसरत करेल. आई तू करू शकतेस. मी करते. आई तारेवरची कसरत ही काही बाई जन्माला नवीन आहे. नाही आई तू करशील. मी साथ देईन. आई प्रॅक्टिस कर. मी साथ देईन. बघा आई पण तयार आहे. हा मी साथ जगात देईन. खेळ होईल. मी करेन. हा आई मी करेन. आई शाबास. आई दॅट्स द स्पिरिट. आई म्हणून मला तुझा अभिमान आहे. शाबास आई नीट कॉन्सन्ट्रेशन कर. आई नीट शाबास. आई हे तुला जमणार आहे. आई प्रॅक्टिस कॅन मेक परफेक्ट मॅन. आई तू समजून जा. आई शाबास. आई तुला होणार आहे. आई शाबास. आई बॅलन्स कर. आई बॅलन्स कर. फालतुगिरी. आई शाबास. बाबा आई होते. आई जमते. हे आई जमते. शाबास आहे. आई सलामी दे. शाबास. ओ आई बॅलन्स कर. शाबास. आई
केवढा अभिनय तो, केवढा अभिनय. बाबा बाबा मी काय म्हणतो, एखाद्या संडेला जर तुम्हाला सुट्टी असेल तर टायर मधून उडी मारायला येता. तेवढाच हातभार होईल आपल्या बिझनेसला. हा बाबा ऐक ना, हा तुझा खेळ झाला ना, तार घेऊन जा, बांबू फक्त मला द्या. कशाला पाहिजे तुम्हाला बांबू? मुलगा काहीतरी करतोय तर त्याला साथ द्या ना. हे भिकार चळ लागलेत त्याला. कसले बेकार चढ लागलेत? ते काय नाही, ह्या घरात हा राहील किंवा ते माकड राहील. कोणी कुठे जाणार नाही, कोणी कुठे जाणार नाही. हे दोघं या घरात राहतील, तुम्ही निघून जा. काय उपयोग आहे तुमचा या घरात राहून तरी? सकाळपासून मामांजींनी किती मदत केली आहे मला माहितीये का तुम्हाला? मला वरचे डबे काढून दिलेत, कपडे वाळत घालून दिलेत. एवढंच काय दुपारी माझ्या केसातल्या ओवा पण काढल्या त्यांनी. एवढी कामं कोण करतं? आणि आता तुमच्यासाठी दारूची बाटली. बांबू दे रे. शपथ घेतली होती ना तुम्ही मागे, व्यसन सोडणार म्हणून खांडेकर. ही माझी नाही. कुठे जाऊन काय करू रे तुझ्या बापाचं? खोटा शब्द घ्या आणि मारून टाका मला, तुमच्या बायको मारून टाका. जाते जीव देते मी आता. आई तू मरण्याची भाषा करू नकोस. आई काय करू रे मी? मी काय करू? मी कंटाळल्या माणसाला. नाही आई नाही. अरे मरे हमारे दुश्मन. आई आजपर्यंत तुझा मुलगा आहे ना तुझ्या सोबतीला? हो रे माझा लेक. तोंडातून एकही शब्द काढला नाही आपण आणि निर्दयी खोटारड्या माणसाबरोबर जीवन व्यतीत केलं. बेटा ये जाड़िया मेरे बच्चों का मारता कर तू. ये मोटे तू गया अभी काम से. लालू ए लालू, ए लालू उठ. अरे उठ ना. मार मत, मार मत. लालू इधर बैठ. अरे बेटा किधर था तू? अरे मैं तेरे को कितना ढूंढा. तू इकडे. इधर है दाढ़ी, तू इधर आ. ए लेकरा ये सोने. इधर आ. कौन है? हाँ मैं चाय पीने के लिए गया. ये इधर केला खाने बैठा था. ये इसको घर पे लेके आया. मैं छोड़ेगा नहीं तेरे को. भाई एक मिनट भाई, गलत फहमी हो गई. वो है ही ऐसा, वो गंदा है, वो ऐसा कुछ भी उठा के लेके आता है. माफ कर दो. तुम भी मारता है इसको? नहीं वो उसको मैं जाम उंगलियां इसलिए मारा, बाकी कुछ नहीं. माफ कर दो, ऐसा नहीं होगा. ठीक है ठीक है. सॉरी भाई, निकलो. लालू अच्छा सुनो ना, हाँ ये इसका एक्चुअल नाम लालू है. नहीं उसको प्यार से लालू बोलता है. इसका असली नाम संपतराव है. जोरदार टाळ्या. काही दोन घातला इथे. कमाल परफॉर्मन्स. वा सुपर. सई काय म्हणशील? अगं अगं आई, तुझ्याशी जुजबी बोलायचंय. अशक्य परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मस्त लिहिला होता, सादरीकरण उत्तम आणि ही फॅमिली मला तर आवडते. मस्त, ब्रिलियंट. प्रसादा इतकी अतर्क्य फॅमिली आहे ही पशा. आणि काय काय म्हणजे ही कॉन्सेप्ट सुचूच कशी शकते की घरात आजोबा म्हणून माकड घेऊन. अजब आहे ही कल्पनाच अजब आहे. आणि तुम्ही साकारणारे कलाकार सुद्धा कल्पने पलीकडचे आहात. अफलातून बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा आली. थँक्यू. पंकजी, या मालिकेचं शीर्षक गीत खूपच भावतंय प्रेक्षकांना, आम्हा सगळ्यांना. कैलाश खेर यांनी ते गायलंय. काय होती प्रोसेस त्या गाण्यामागची? मला एकंदरीत असं लक्षात आलं की वारकरी संप्रदायावर भरपूर गाणी आहेत आपल्या मराठीमध्ये. खंडोबावर आहेत, ज्योतिबावर आहे, पण नाथ संप्रदायावर कुठलं गाणं नव्हतं. आणि ते गाणं करण्याची संधी मला मिळत होती. त्याच्यामुळे मी खूप मेहनत घेतली आणि ती जी प्रोसेस होती ती खूप एन्जॉय केली मी. आणि त्या प्रोसेसमधून जे तुम्हाला आता गाणं आवडतं आहे तर तो त्या प्रोसेसचाच एक यश म्हणू शकतो आपण. क्या बात आहे. खरंच खूप सुंदर झालं. थँक्यू.
मंडळी, जर सहप्रवासी योग्य नसतील तर मराठीतली सफर अचानक इंग्रजीतलं सफरिंग बनून जाते. बघूया खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत यांना त्यांचे सहप्रवासी म्हणजेच कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि विरोधाची महाराणी विशाखा सुभेदार काय अनुभव देता येते. पाय दुखायला लागले बाई. ये बस इथे, ये बस इथे, बस खाली बस. ये बस बस ना खाली आता. बस ना वने खाली बस. ओ ताई ऐका ना, इकडे बसा ना तुम्ही, इकडे बसा ना. इथे बसू? हा माझी सीट आहे बा. नाही पण तुमचं रिझर्वेशन. नाही ते ठीक आहे ना, हरकत नाही. 1-2 घंटा आहे ना, मी पुस्तक वाचणार आहे बा. हा तर तोपर्यंत तुम्ही बसा. नंतर बघू दुसऱ्या कोणाची सीट मोकळी झाली तिकडे बसा बा तुम्ही. अरे त्याच्यात काय, एकमेकांची मदत केली पाहिजे आपण. थँक्यू. ये गए कार्टे, ये बस इकडे. वने बस इथे. मग काकाने जागा दिली आहे. बस आरामात 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 बेटा. माती कसं पप्पा नीट बस ना गप. सांगा ना तिला, ती खा मला असं परत परत पप्पा पप्पा म्हणते. ते लहान आहे ना. अगं हे ठीक आहे. आपला पप्पा आहे. हा आपला पप्पा आहे. बघ जरा त्याच्याकडे बघ. आपला पप्पा आहे का तो? आपल्या पप्पाला असं टक्कल आहे का? नाही का आपल्या पप्पाला टक्कल? आपल्या पप्पाचे केस कसे झुपकेदार आहेत आहे की नाही? आपला पप्पा काही घाणेरडा आहे का? असं छान छान आहे, हँडसम, एकदम तेज आहे चेहऱ्यावर, बुद्धी दिसते हो की नाही? घाणेरडा आहे आपला पप्पा. ऐका ना तुमच्या नवरा ना मदानाचा पुतळा असेल, पण त्याच्यासाठी मला घाणेरडा नका म्हणून. नाही तुम्हाला नाही बोलले मी. ते हिला समजायला पाहिजे ना म्हणून बोलले. हो काय नाही ठीक आहे ते, पण मला ऐकू आलं मध्ये. नाही तुम्हाला नाही. सॉरी. नको ना बेटा असं म्हणत जाऊ, चांगलं नसतं असं. असं नाही त्यांचा पप्पा पप्पा म्हणायचं. आपला पप्पा आहे का तो? मग उगाच आपलं काहीतरी आहे पप्पा 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 काय सारखं पप्पाचा नाद लागला असं. आता काय तुम्ही आणि तुमची मुलगी बघून घ्या, मला काय करायचं. माझी मुलगी? माझ्या काय संबंध? नाही अरे तुम्ही तर डायरेक्ट अंगच काढून घेतलं. नाही अंग काढून. वा वा सुटली ट्रेन. मगापासून बाई ते टॉयलेटचा वास येऊन येऊन जीव चालला होता माझा. इग बाई बेटा नीट बस ना थोडं. बाबा मी दाबून तिकडे शी करताय. बघायचे नाही तिकडे, घाणेरडं असतं ते. नाही बघणार. बरं वने आता ट्रेन सुरू झाली, चला आता निन्नी करूया. हा निन्नी करायची. निन्नी नाही करायची. बरं मग अभ्यास कर. अभ्यास करते. हा पुस्तक कुठे ठेवलं तुझे? पुस्तक काय? अभ्यास करा. आपण अभ्यास करूया. काय करूया? अभ्यास. काढा पुस्तक काढा. हा बघू दाखव. शांत बसा. हे बघ काय आहे बॉल. कुठे काम करता तुम्ही? नाही मी एक कंपनीत काम करतो बा, आणि रोज अपडाऊन चालू असतं माझं. आता चाललोच मी घरी. वेपर बिस्किट, वेपर बिस्किट, वेपर बिस्किट, वेपर बिस्किट, वेपर बिस्किट. मला कुडूम वेपर पाहिजे. वेपर बिस्किट दे रे भाऊ. एक दे वेपर बिस्किट. थांब रे थांब. काही नाही येते बस. इथे बस. तुम्ही लहान मुलं आले ना की मुद्दा मुलं येतात का रे? पेपर विकायला ठेवते पाकिट. काही नाही होत, एक खाल्लं नाही. काही नाही होत. अहो नका तुम्ही देऊ तिला. कशाला तुम्ही हट्ट कर? काय होत? ऐका ना, नका तिचे लाड करू एवढे. अहो साहेब सुट्टे
दे. काय करावं बने इकडे ये. मला हे पण पाहिजे. हो घे 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 ते पण घे तू. साहेब जरा त्यांना सांगा पोरीला डायरेक्ट हात नका टाकू काय सगळं फाटून जाईल सगळं. अरे भो धाकली पोरगी आहे हा तिला काय समजणार हा बरोबर. तू समजून घ्यायला पाहिजे ना हो की नाही. त्याचे पैसे द्या ना. अरे 50 रुपये दिले ना रे तुला रे. अरे म्हणत सुट्ट्या नाही म्हणून जरा शिस्त लावा ना पोरीला डायरेक्ट कसं काय हात टाक त्याच्यामध्ये पोरगी. तुला पैसे दिले ना हा जाय तू आता. माझ्या डोकं फिरवू नको मला अक्कल शिकू नको बरं का तू टक्कुरच फोडून टाकेन बे. जाय तू वेपर बिस्किट फालतू माणूस वेपर बिस्किट. काय बोलला तू. वेपर बिस्किट. नाही नाही त्याच्यानंतर काय बोलला. वेपर बिस्किट. अरे मध्ये काहीतरी बोलला ना रे तू रे. वेपर बिस्किट. जाय तू जाय जाय खप. फालतू माणूस वेपर बिस्किट. वेपर बिस्किट. वेपर बिस्किट. अरे गुत्तू पडाव तुम्ही. अहो तुम्ही माझ्यावर कशाला ओरडताय. मी काय केलंय. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही येऊन घेतली ना पोरीला नाही पाकिटं? हो मीच घेतली ते त्याच्या राग निघाला बाबा बाकी काही नाही काही बस दे. नाही. खा खा बेटा तू खा खा. बस दे गपचूप. नका असं रागव नका. धपाटा खाली अरे नाही नाही मारायचे नाही हो पोरं तो कुडगे होऊन जातात. नीट समजावून सांगायचे त्यांना चांगलं नसतं असं. मला फोडून दे ना. फोडून देऊ देतो देतो. झोपायचे तुला. हे घे बेटा. खाते खाण्यापेक्षा झोपते का गाई गाई करते माझ्या मांडीवर येते येते नाही येते मम्माच्या मांडीवर ये ना. नाही मी पप्पाच्या मांडीवर झोपणार आहे. आता तुला ना हटका दे सारखं आपलं पप्पा पप्पा काय चाललंय. ऐका 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 ती झोपणार आहे नाही झोपल्यावर पप्पा तरी म्हणणार आहे ती. ठीक आहे ना झोपू द्या काही हरकत नाही. पण ते उगाच तुम्हाला त्रास. नाही नाही त्याच्यात काय झोपून जाता उगाच जरा त्रास देऊ नको. झोपून जा झोपून जा ना. हा नीट नीट झोप. तिकीट घ्या तिकीट तिकीट. बेटा राक्षस नाही ते TC अंकल TC अंकल. हा TC आहेत ते तिकीट चेक करतात ते टेन्शन नको घेऊ तू. आता काय तिकीट द्या तिकीट. सर 1 मिनिट हा हे घ्या माझे तिकीट आहे. अहो हे तुमचं झालं फक्त. हा या दोघींचं कुठं आहे. नाही ते त्यांच्याकडे असेल ना. पप्पा आपलं तिकीट दाखव ना. त्यांच्याकडे असेल ते. ओ तुमच्याकडे असेल ना तिकीट बघा ना तुम्ही द्या ना तिकीट. असं काय करा. बरोबर विसरलेच मी एकदम. अगं बाई अरे अगं बाई तिकीट. आओ अगं काय कर आणि आपण कुठे ठेवलं तिकीट. मला नाही माहिती. पर्स मध्ये आहो तुमच्या खिशात बघा ना तिकीट असेल आपलं. माझ्या खिशात नाही का मी घरातून बाहेर पडताना तुम्हाला दिलं. नाही नाही माझ्या काय संबंध. असं काय करतात तुम्हीच तर म्हणालात की पोरीच्या गडबडीत कुठेतरी टाकशील ते माझ्याकडे तुम्ही घेतलं तिकीट. हो तुम्ही घेतलं होतं मम्मा करणं. कधी मी कधी घेतलं. काढा पटपट तिकीट मला एवढेच काम आहेत काय. काढा पटपट. नाही नाही मी दिलं ना माझं तिकीट दिलं ना. शोधा ना जरा तिकीट. नाही माझ्याकडे नाहीच पण तिकीट. तुमच्याचकडे होतं बघा ना खिशात. माझा काय संबंध पण. तुमचा काय संबंध म्हणजे मुलगी तुम्हाला बाबा म्हणते हे तुम्हाला अहो म्हणतायत मग तुमचा काय संबंध नाही. नाही नाही ऐका ही माझी बायको नाही ही माझी पोरगी पण नाही खरंच नाही. नाही तुम्ही काय तुमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. नाही तरी ती तुम्हाला पप्पा म्हणते ते आता याच मला अहो म्हणतायत. नाही ते सवय पोरीची. माझे दंड भरा. दंड मी तिकीट दाखवलं मी का दंड भरू. त्या दोघींचं तिकीट कुठे आहे. अहो खरंच सांगतोय ती माझी बायको नाही ती माझी पोरगी नाही. मी आहे ना असे रोज प्रवासी बघतो कळलं माझ्या नादाला लागायचं नाही. मी बेकार TC आहे. नाही खरंच खरंच मान्य आहे मला साहेब ऐका 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 वेगळ्या बोगीमध्ये घेऊन जाईन. नाही पैसे भरा. नाही हे बघ पोरगी ओळखीचं ना म्हणतो माझ्याकडे वेपर घेतले हे पण घेतलं. अरे तुझे पुढे विक तू डांबर तोंड्या नाही तर पटकन तिकीट नाही तर काढ पैसे काढ. चाल काढलं असतं तर असं झालं असतं का. अरे काय बोलताय तुम्ही. आता उगाच नसती शोभा नको लाज आणू नका. त्या आता बरा दंड अरे काय बोलते बाई देतो मी. पटकन द्या चला. हे बघा पण आपले पप्पा आहे ना फारच म्हणजे चुकीचे आहे बा हे. चुकीचं काय म्हणजे बघतो आम्ही. हद्द झालेली आहे बा. आणि ही बाई म्हणजे ना ही बाई तर काय आता मी काय केलं. काय केलं सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्या याच्यात तिकीट होतं बॅगेमध्ये तू दाखवत नाही त्याच्यामुळे पैसे भरावे लागतात. आणि ही पोरगी तुझी पोरगी नाही माझी पण पोरगी येते. करू नको. काय म्हणजे उगाच गोंधळ घालू का. पैसे भर. हे बघा साहेब
माझी बायको आहे, माझी पोरगी आहे, आमच्या घरगुती मॅटर तुम्ही मध्ये पडू नका बरं का. आणि आमच्याकडे तिकीट नाही ना आमच्याकडे. एक काम करा ना तुम्ही, पुढच्या स्टेशनवर उतरवून टाका आम्हाला. हा, तिथे रात्रभर ठेवा आम्हाला, नाही तर जेलमध्ये टाका, नाही तर तिथून आम्ही पायी चालत जाऊ. चला चल मी तुझा बाप काही बोलते का आता? काय हो मी आहे तुझ्या इकडे बघ, मी होय जास्त बोलू नको. काय जरा ओरडेल तुला? टीसी आल्यानंतर 15 मिनिटं तुला नाटक करायला सांगितलं होतं ना. एवढं विटेस की तू. हो ऐका ना, हा आहे का तुमचा मदनाचा पुतळा? याला अख्खा झाडून टाकला पाहिजे. त्यान बाय ना सुकायला बोंबील का था ना, थप्पड तोंड्या पा, त्याचं नाक कसं करकोच्या सारखं आहे, कापलं पाहिजे असं डायरेक्ट. हो तिकीट कुठे आहे? आम्ही विदाऊट तिकीट फिरतो. ही अभिमानानं सांगायची गोष्ट आहे, आम्ही विदाऊट तिकीट फिरतोय. चला पैसे काढा मग. पैसे नाही आहेत. पैसे नाहीत म्हणजे? पैसे नाही आहेत म्हणून तर चला मग. चला, ही तुमची पोरगी आहे, ही बायको तुमची आहे ना. चला तिघेही चला. चला म्हटलं ना, वेळ घेऊ नका, उगाच बिचारा माणसाला त्रास झाला. हो सॉरी. चला नाही चला आता संपव, नाटक लागेल. चला चला काहीतरी थोडंसं सेटलमेंट करा. चला म्हटलं ना, चला 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 वेपर बिस्किट, वेपर बिस्किट. नको मला, मी फालतू माणूस आहे. वेपर बिस्किट. वा वा वा, अतिशय गोड स्किट होतं, मस्त. हास्यरसिक सई, वने तू हे कॅरेक्टर किती प्रेमाने आणि मन लावून करतेस. फार सुंदर, फार मजा आणलीस. श्यामदादा फारच भारी. विशाखे फार मस्त. पैसे नाही आहेत म्हटल्यावर मंगळसूत्र हळूच आत घातलं, असं छोट्या छोट्या मोमेंट्स ज्या काढतेस ना त्या फार भावतात. मजा आली, मस्त. प्रसाद दा, हा प्रसंग ट्रेनमध्ये घडला त्यामुळे या दोघी ट्रेंड वाटल्या. एसटीत असता तर एस्टकन संपला असता परफॉर्मन्स. नका हो नका असं करू, मी खूप आशेने बघतो तुमच्याकडे. असं गौरव मलाही म्हणेल कदाचित, पण ठीक आहे, हरकत नाही. छोट्या छोट्या 2 रोलसाठी आले, पण त्या दोघांनी पण खूप मजा केली, गौरव आणि ओंकारनी. वा वा, मजा आली. सर, गाथा नवनाथांची या मालिकेमध्ये जे VFXचे सीन्स आहेत, म्हणजे चमत्कारांचे जे सीन्स आहेत, ते प्रेक्षकांना फार भावतात. त्याची तुम्ही कशी तयारी केली? अशा पद्धतीचं कथानक जेव्हा आपण सादर करतो त्यावेळेस त्याला आवश्यक असणारी जी लोकेशन्स आहेत ती प्रत्येक लोकेशन्स आपण क्रिएट नाही करू शकत, किंवा त्या अनुषंगानं येणारे जे चमत्कार आहेत ते दाखवण्यासाठी VFXची अत्यंत आवश्यकता असते. आणि याआधी अनेक वर्ष ज्या टीमबरोबर मी काम करतो आहे, अभिजात धोंगडे, चंद्रकांत, खुशवा, अरविंद, ही टीम जी आहे ते एक्झिक्यूट करण्यासाठी बजेट पाहत नाही, ते त्यामागचं जे विजन आहे ते पाहतात आणि ते उतरवण्याचा ते खूप प्रयत्न करतात. तर मी या निमित्ताने त्या टीमचं खूप आभार मानेल आणि प्रेक्षकांना एक व्हिज्युअल ट्रीट देण्याचं काम ते करतात, ह्यासाठी त्यांचं खूप आभार आणि अभिनंदन करेन. तुमच्या या प्रयत्नांना खूप चांगलं यश येतच आहे. तुमच्या या मालिकेला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. पंकजजी, संतोषजी, तुम्ही गाथा नवनाथांची या मालिकेच्या निमित्तानं आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात, आमच्याबरोबर खूप धमाल केली, आमचं फार कौतुक केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.